मित्रांनो, वट सावित्री पौर्णिमा म्हणजे केवळ एक सण नाही, तर तो आपल्या भारतीय संस्कृतीतला प्रतिव्रता धर्माचा आणि जिद्दीचा एक गौरवशाली अध्याय आहे. कथा आहे सावित्रीची, ज्या सावित्रीने आपल्या बुद्धीच्या आणि निष्ठेच्या जोरावरती साक्षात यमराजाकडून आपल्या पतीचं सत्यवानाचं प्राण जे काही आहे तर ते परत मिळवले होते. ती वडाच्या झाडाखाली बसली होती, म्हणून या व्रताला वट सावित्री असे नाव पडलं. वट म्हणजे वटवृक्ष, जो अक्षय आहे, जो दीर्घ आयुष्याचे प्रतीक आहे. जेव्हापासून पतीला दीर्घायुष्य लाभावे या भावनेने प्रत्येक स्त्री या दिवशी वडाच्या झाडाला सूत गुंफून प्रार्थना करते. पण आता काळ बदललाय मित्रांनो. कालच्या पौर्णिमेच्या निमित्तानं एक भलतीच गोष्ट समोर आली. काही ठिकाणी तर सोहळ्याचा उत्सव इतका होता, गोंधळत बायकांनी वडाचं झाड शोधण्याऐवजी शेजारच्या पिंपळाच्या झाडालाच गाराडा घातला. सगळ्यांचा असा समज झालाय की झाड कोणतंही असो, फोटो व्यवस्थित यायला हवा. एरवी वडाच्या पारंब्या लटकत असतात, पण काल तर बायका हातात मोबाईल लटकवून पिंपळाच्या पारावरती फेरी घेत होत्या. वडाच्या झाडालाही प्रश्न पडला असेल की अगं बाई, मी इथं आहे, इथं उभा आहे आणि त्या पिंपळाला का साकडं घातलं जातंय? कदाचित वर्क फ्रॉम होम सारखंच हे व्रत फ्रॉम पिंपळ झालेलं असं. गमत बाजूला ठेवली तर एक खूप महत्वाचा प्रश्न उरतो. आज आपण सण साजरे करतोय की इव्हेंट मॅनेज करतोय? आजच्या पिढीला वडाच्या झाडापेक्षा स्टोरी आणि रील्स मध्ये जास्त रस आहे. सावित्रीने सत्यवानासाठी यमराजाशी लढा दिला होता, पण आजची सावित्री मात्र फोटो काढण्यासाठी फिल्टर शोधण्यात जास्त व्यस्त दिसते. सण हा आत्मिक आनंदासाठी असतो, पण आज तो केवळ लोक काय म्हणतील किंवा किती लाईक्स मिळतील यावरती येऊन थांबला. वडाच्या झाडाची साल स्पर्श करून त्यातील ऊर्जेचा अनुभव घेण्यापेक्षा तो क्षण कॅमेऱ्यामध्ये कैद करून सोशल मीडियावरती टाकण्याची घाई जास्त दिसते. आपण हे विसरतोय की परंपरांचं महत्व त्यांच्या साजरे करण्याच्या पद्धतीत नाही, तर त्यामागील भावनिक गुंतवणूक आणि श्रद्धेत आहे. तुम्ही किती महागडी साडी घातली किंवा कोणत्या झाडाजवळ फोटो काढला यापेक्षा तुमच्या नात्यातील निष्ठेचे धागे किती घट्ट आहेत हे जास्त महत्वाचं. सोशल मीडियाच्या आभासी जगात आपण वास्तवातील नाती जपायला शिकूयात, कारण डिजिटल लाईक्स मिळवणं सोपं आहे, पण आयुष्याच्या शेवटच्या वळणापर्यंत साथ निभावणं ही खरी वट सावित्री आहे. मित्रांनो, फोटो काढणं गरजेचंच आहे, कारण क्षणांना कैद करणं, क्षणांना अजरामर करणं ही गोष्ट खूप चांगली आहे. पण त्या क्षणांना अजरामर करण्यामध्ये जो मुख्य क्षण आहे, जो मुख्य मुद्दा आहे, तोच जर भरकटत असेल तर त्या फोटोचा नेमका काय फायदा आणि काय उपयोग होणार आहे? नुसतेच सोशल मीडियावरती फोटो अपलोड करून नुसते लाईक मिळवण्यामध्ये, हिची साडी किती छान, तिचा मेकअप किती छान हे करण्यापेक्षा खरं तर त्या सणाचं महत्व आणि त्या सणाचं पावित्र्य राखणं आपलं कर्तव्य आहे. महाराष्ट्र ही संतांची आणि सांस्कृतिक भूमी आहे. या भूमीला फार थोर लोकांचे पाय लागून गेलेले आहेत आणि फार थोर ही बाती आहे. इथल्या सणांचा किंवा इथल्या परंपरांचा असा गोंधळ व्हायला नको. तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा की तुमच्या भागामध्ये वट सावित्रीची पौर्णिमा वडाच्या झाडाला फेऱ्या मारून झाली का पिंपळ पौर्णिमा झाली. धन्यवाद.